प्रभाग क्रमांक 26 मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरामध्ये पाणी खूप दाबाने येत असल्याने प्रभाग क्रमांक 26च्या माजी नगरसेविका हर्षदा समाधान गायकर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन येथे अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी गेले असता सदर अधिकारी वर्ग बाहेर येत नसल्यामुळे राजीव गांधी भवन समोरील मुख्य रस्ता रोको करण्यात आला, परंतु पोलीस प्रशासनाच्या मदतीने व अधिकारी आल्यामुळे रस्ता रोको मागे घेण्यात आला व पाण्याचे प्रेशर वाढविण्यासाठी संदर्भात मनपा अधिकारी धारणकर साहेब व सिडकोचे गोकुळ पगारे यांच्याशी सकारात्मक अशी चर्चा करण्यात आली। या प्रसंगी उपस्थित संदीप गायकर, सुधाकर जाधव, अक्षय थेटे, जिते काका, घरटे काका, होळकर काका, उत्तम खैरनार, होळकर काकू, निकम काकू, भगत ताई, सोलंकी ताई, खैरनार काकू व प्रभागातील अनेक महिला उपस्थित होत्या। दरम्यान प्रसंगी लोकशास्त्रविषयी बोलताना माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी अधिक माहिती दिली। गेल्या अनेक महिन्यापासून 3 ते 4 महिन्यापासून खुटपटनगर भागामध्ये, खुटपटनगर असेल, मोगलनगर असेल, प्रभाग 26 या भागामध्ये गेल्या 4 महिन्यापासून पाणी येत नाहीये आणि मला खंत या गोष्टीची वाटते की नाशिक शहर हे महानगरपालिकेचं शहर आहे आणि ह्या नाशिक शहरासारख्या एरियामध्ये आम्हाला पाणी द्या म्हणून जर इथे यावं लागतंय, पाणी द्या म्हणून जर आम्हाला रस्त्यावर बसावं लागतंय, तर यासाठी दुर्दैवी गोष्ट कुठली नाही आहे। पाण्याचा मला असं वाटतं की पाणी पुरवठा हा इतका महत्त्वाचा घटक आहे की महिलांच्यासाठी, गृहिणींच्यासाठी दैनंदिन जीवनात इतका महत्त्वाचा घटक आहे। आता गणपती आहे, देवी आहे, नवरात्र आहे, दिवाळी आहे। गेल्या 4 महिन्यापासून जर माझ्या गृहिणी जर अशा पद्धतीने पाण्यासाठी जर झगडतायत तर निश्चित ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी मी निषेध करते। पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा उपलब्धता असून सुद्धा पाणी पुरवठा खाली स्थानिक लेवलला का येत नाही हा मला सगळ्यात मोठा प्रश्न आहे। माझा तर अधिकाऱ्यांना हा क्रॉस प्रश्न आहे की तुम्ही कुणाच्या दबावाखाली येऊन कुणाचं ऐकून अशा पद्धतीने जर एका विशिष्ट नगरसेवकाच्या एरियाला टार्गेट करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे। ह्या सगळ्या ज्या गृहिणी आहेत, कोणी टीचर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी आज आपल्या घरातली मुलं सोडून इथे उपस्थित राहत आहे। पाणी मिळावा हा आमचा अधिकार आहे, ही आमची गरज आहे आणि ही गरज मला महानगरपालिकेच्या दाराशी येऊन अशा पद्धतीने भीक सारखी मागावी लागते। याच्यासारखं दुर्दैवी कुठलंही नाही आहे। मी याची कल्पना यापूर्वी आयुक्त असतील, आमचे शहर अभियंता असतील, संबंधित पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील, विभागीय अधिकारी असतील, यांना वारंवार सांगून मी त्यांना प्रभागात जाऊन दाखवलेलं आहे की थेंबभर सुद्धा आम्हाला पाणी नाही आहे। महिला विकत पाणी घेत आहेत, टँकर वागवत आहेत, मी स्वतः घरामध्ये जारचं पाणी पिते। ही अशी अवस्था असताना जर महानगरपालिकेचा आयुक्त आम्हाला समोर येत नाही आहे, शहर अभियंता समोर येत नाही आहे, तर मला ह्या ठिकाणी सांगायचं वाटतं की जोपर्यंत आम्हाला आमचा प्रश्न हा 100% 2 दिवसात सुटेल असं आम्हाला आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या गृहिणी आणि मी सुद्धा इथून हलणार नाही। आणि या सगळ्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा मी इथे निषेध करते तो यासाठी की या सगळ्या लोकांना कल्पना होती की ह्या गृहिणींना किंवा विशिष्ट एरियाला अनेक महिन्यापासून पाणी नाही आहे, तरीसुद्धा कुठलंही नियोजन नाही, कुठल्याही टेक्निकल गोष्टी नाही, फक्त येणार, बघणार, देखावा करणार आणि निघून जाणार। मी या ठिकाणी एकच सांगते की आमचा प्रश्न जर 2 दिवसात सुटला नाही तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मला ह्या सगळ्या महिलांना तिथपर्यंत घेऊन तो प्रश्न सोडवावा लागणार आहे। पण एवढी छोटीची गोष्ट ही मुख्यमंत्रीपर्यंत घेऊन जाणं हे अधिकाऱ्यांचं अपयश आहे खऱ्या अर्थाने। हे जे प्रशासकीय जे सगळं चालू आहे त्याचा हा भोंगळा कारभार आहे। त्यामुळे मी या ठिकाणी निषेध करते अधिकाऱ्यांचा आणि मला 2 दिवसात माझा प्रश्न सुटणार असं लेखी हवं आहे। त्यामुळे मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगणार की आमच्या गृहिणींना उत्तर द्या, समोर या, तुम्ही या सगळ्याला बांधील आहात। गृहिणींचं म्हणण्याप्रमाणे जर 2 दिवस जर आम्ही पाणी बिल भरलं नाही, लाईट बिल भरलं नाही, घरपट्टी भरली नाही तर तुम्ही अगदी तातडीने कट करायला येतात। तर तितकी जबाबदारी तुमची आहे की गृहिणींना व्यवस्थित पाणी पुरवठा होतोय की नाही ती त्यांची मूलभूत आवश्यकता आहे। त्यामुळे मी इथे सगळ्या गृहिणींच्या वतीने, प्रभाग 26च्या नागरिकांच्या वतीने मी इथे या अधिकाऱ्याचा निषेध व्यक्त करते। लोकशास्त्र न्यूजसाठी दिशा कडनर, नाशिक।